Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 1.1 of chapter number 1 basic concepts in geometry from class 9 mathematics part 2 that is geometry. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 5 वर प्रॅक्टिस सेट 1.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल अरे बापरे किती मोठा प्रॅक्टिस सेट आहे. टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. आता हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण आधी आपण काय करत असतो तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात आधी आपण आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेत असतो आणि मग हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो. चला तर मग आधी आपण समजून घेऊया की कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स म्हणजे काय आणि डिस्टन्स म्हणजे काय. आता इथे ही एक नंबर लाईन मी घेतलेली आहे. या नंबर लाईनवर तुम्हाला माहिती आहे नंबर लाईन कशी असते. मध्ये असतो 0 दॅट इज ओरिजिन. ओके, राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. आता इथे काही लेटर्स राईट केलेले आहेत. ए बी हे पॉइंट आहे. पॉइंट ए, पॉइंट बी या पॉइंटला नाव दिलेलं आहे. पॉइंट बी या पॉइंटला नाव दिलेलं आहे सी, याचं नाव आहे ओ, या पॉइंटचं नाव आहे डी, या पॉइंटचं नाव आहे ई. आता हे जे पॉइंट्स दिलेले आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स कोणते आहेत. आता कोऑर्डिनेट्स म्हणजे काय. आता हे सगळं समोर पाहून तुम्हाला कळलंच असणार आहे, सांगायची काही गरज नाही, तुम्ही खूप हुशार आहात. सो हिअर द पॉइंट ए, लुक ॲट दिस ए पॉइंट. Point A on the number line denotes the number -5. So it is said that -5 is the coordinate of point A. आता हा पॉइंट पहा, पॉइंट D. Point D on the number line denotes the number 1, right? So it is said that 1 is the coordinate of point D. इथे हा पॉइंट C काय डिनोट करतोय, कोणता नंबर डिनोट करतोय तर -2. सो -2 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी. कळालं तुम्हाला. पॉइंटचा कोऑर्डिनेट म्हणजे काय. आता हे पहा इथे हा पॉइंट ओ आहे. या पॉइंट ओ चा कोऑर्डिनेट काय असणार आहे तर त्याच्या खाली इथे राईट केलेला 0. ओके, सो 0 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ. त्यानंतर हा पहा हा पॉइंट ई. पॉइंट ई चा कोऑर्डिनेट काय आहे तर 3 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई. कळालं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स म्हणजे काय. आता डिस्टन्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. इथे पहा हा आहे पॉइंट डी आणि हा आहे पॉइंट ई. या दोन पॉइंट्सच्या मधलं डिस्टन्स किती आहे कसं सांगणार बरं. तर हे पहा इथे हा पॉइंट डी आहे की नाही, इथून जम्प करायचं त्याच्या नेक्स्ट पॉइंट पर्यंत. सो 1 हे किती डिस्टन्स झालं 1 युनिट. त्यानंतर ना इथून पुढे ई पर्यंत 2 युनिट्स. सो डिस्टन्स बिटवीन पॉइंट डी अँड पॉइंट ई किती झालं तर 2 युनिट्स. कळालं. आता इथे युनिट काहीच दिलेलं नाहीये. सेंटीमीटर, किलोमीटर, मीटर असं काही युनिट दिलंय का नाही दिलं, म्हणून आपण इथे फक्त 2 युनिट्स असं म्हणणार आहोत. आता पुढे पहा हा आहे पॉइंट ए आणि हा आहे पॉइंट सी. या दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स किती आहे, किती इझी आहे हो की नाही. सो हे झालं 1 मग 2 आणि 3. 1 2 अँड 3. सो डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट सी इज इक्वल टू 3. आता नेक्स्ट आपण कुठून कुठपर्यंत डिस्टन्स पाहायचं. पॉइंट सी घेऊयात आणि पॉइंट डी यांच्यातलं सांगा बरं डिस्टन्स. येस खूप इझी आहे. 1 2 अँड 3 झालं. So distance between C and D is equal to 3 units. Clear? Distance म्हणजे काय ते कळालं का तुम्हाला. आता हे पहा इथे पॉइंट O आहे आणि इथे पॉइंट E आहे. यांच्यातला डिस्टन्स आपल्याला सांगायचंय किती आहे. आता असं तर आपण लगेच सांगू शकतो की हे 1 मग 2 आणि मग 3, पण प्रत्येक वेळी आपल्याला नंबर लाईन दिलीच जाईल असं काही नाहीये हो की नाही. आता आपल्याकडे ही नंबर लाईन आहे. या नंबर लाईनवर आपण लगेचच सांगू शकतोय की 3 युनिट्स इतकं डिस्टन्स पॉइंट ओ आणि पॉइंट ई चं आहे. पण जर आपल्याला नंबर लाईनच दिलेली नसेल, फक्त कोऑर्डिनेट्स दिले असतील प्रत्येक पॉइंटचे, तर डिस्टन्स कसं सांगायचं ते समजून घेऊयात. आता इथे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ इज काय आहे 0. सो लेट्स राईट हिअर 0 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज किती आहे 3. आता मला सांगा 3 मोठा आहे की 0 मोठा आहे. ऑफकोर्स 3 मोठा आहे. Since 3 is greater than 0, then आपण जर 3 मधून 0 सबट्रॅक्ट केला तर आपल्याला हे डिस्टन्स मिळणार आहे पॉइंट ओ आणि पॉइंट ई च्या मधलं. सो
डिस्टन्स बिटवीन पॉईंट ओ अँड पॉईंट ई इज इक्वल टू 3 - 0. 3 - 0 किती झाले? 3 ओनली. सो इथे पॉईंट ओ आणि पॉईंट ईच्या मधलं डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे 3. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. सो आता इथे पॉईंट घेऊयात बी आणि पॉईंट डी, या दोन पॉईंट्स मधलं डिस्टन्स किती आहे ते फाइंड आउट करूयात. सो बीचा कॉर्डिनेट काय आहे? बीचा कॉर्डिनेट आहे -3 आणि पॉईंट डीचा कॉर्डिनेट आहे 1. पॉईंट बी आणि पॉईंट डीच्या मधलं डिस्टन्स किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग आता मला सांगा, -3 मोठा आहे की 1 मोठा आहे? पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो की नेगेटिव्ह नंबर मोठा असतो? ऑफकोर्स पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो, हो की नाही? सो लेट्स राईट हिअर, सिन्स 1 इज ग्रेटर दॅन -3, देन डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड डी इज इक्वल टू, कशातून काय मायनस करायचे मग आपल्याला? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा आहे. सो 1 मायनस काय आहे नेक्स्ट नंबर? -3. सो त्याला आपण राईट करूयात असं ब्रॅकेटमध्ये. आता हे पहा, मायनस इंटू मायनस, 2 मायनस साईन आले की नाही? मायनस मायनस काय होतं? प्लस होत असतं. सो 1 + 3 किती होणार? 4. मग डिस्टन्स किती आलं पॉईंट बी आणि पॉईंट डीचं? 4 युनिट्स इतकं डिस्टन्स आलं. चला आणखीन काही एक्झाम्पल्स घेऊयात. आता इथे आपण घेऊयात पॉईंट ए आणि पॉईंट सी, या दोघांमधलं डिस्टन्स. सो कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज -5 अँड कॉर्डिनेट ऑफ पॉईंट सी इज -2. हे पहा, ए चा आहे -5, सी चा आहे -2. आता मला सांगा, हे दोन्ही नेगेटिव्ह नंबर्स आहेत, मग यातला छोटा नंबर कोणता आणि मोठा नंबर कोणता? -2 हा -5 पेक्षा मोठा नंबर आहे. कमॉन, तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये आहात आणि नेगेटिव्ह नंबर्स मध्ये मोठा नंबर कोणता, छोटा नंबर कोणता हे तुम्हाला माहिती असणार आहे. चला समजून घेऊयात की काही मुलं अशी असतील की ज्यांना अजून सुद्धा कन्फ्युजन असेल. नेगेटिव्ह नंबर्स मध्ये त्यांना पटकन सांगता येत नाहीये की कोणता नंबर मोठा आणि कोणता नंबर छोटा. त्यांच्यासाठी सांगते मी आता इथे पुन्हा, नंबर लाईन डोळ्यासमोर आणायची. नंबर लाईनवर जो नंबर राईट हँड साईडला असतो तो मोठा असतो, जो नंबर लेफ्ट हँड साईडला असतो तो छोटा असतो. आता 2 आणि 4 या दोन नंबर्सचं कंपॅरिझन करा. कोणता नंबर मोठा? लगेचच सांगाल. 4 पॉझिटिव्ह नंबर्स आहेत ना, लगेच सांगता येतं 2 मोठा की 4 मोठा? 4 मोठा. नंबर लाईनवर पहा, 4 राईट हँड साईडला आहे 2च्या, बरोबर. आता -1 आणि 0 या दोन नंबर्स पैकी मोठा नंबर कोणता? ऑफकोर्स 0. का 0 मोठा? कारण नंबर लाईनवर तो राईट हँड साईडला आहे. जसा जसा नंबर राईट हँड साईडला मूव्ह होतो तसं तसं त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. आता -4 आणि -1 या दोन नंबर्स पैकी मोठा नंबर कोणता आहे? ऑफकोर्स -1. बघा, -4च्या राईट हँड साईडला -1 आहे. कळालं? कन्फ्युजन क्लिअर झालं? मग इथे सुद्धा -2 हा -5 पेक्षा मोठा नंबर आहे. सो लेट्स राईट हिअर, -2 इज ग्रेटर दॅन -5. आता आपल्याला पॉईंट ए आणि पॉईंट सी या दोन पॉईंट्स मधलं डिस्टन्स सांगायचंय. मग त्यासाठी मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करूयात. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट सी इज इक्वल टू -2 मायनस -5. आता -2 ॲज इट इज खाली राईट करून घेऊयात. इथे साईन बघा, मायनस, हे मायनस, मायनस मायनस काय होतं? प्लस होत असतं. सो लेट्स राईट हिअर प्लस आणि 5. आता हे पहा, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस आपल्याला काय करायचं असतं? सबट्रॅक्शन करायचं असतं. आणि साईन कोणतं द्यायचं आन्सरला? मोठ्या नंबरचं. सो 5 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतो आणि मोठ्या नंबरचं साईन आहे प्लस. सो +3 येणार आपलं आन्सर. आता साईन प्लस नाही दिलं तरी पण चालतं. इथे कोणतंच साईन नाही म्हणजे प्लसच साईन आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे असंच मानलं जातं. आता इथे आपण राईट करून घेऊयात युनिट्स, 3 युनिट्स. आता लक्षात घ्या, डिस्टन्स आपण सांगितलेलं आहे ए आणि सीचं. मग हे जे डिस्टन्स आपण ए आणि सीचं सांगितलेलं आहे, तर ए आणि सी ही जी आपल्याला सेगमेंट दिसते याला आपण सेगमेंट AC असंही म्हणू शकतो. मग जर डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज इक्वल टू 3 युनिट्स आहे, जर डिस्टन्स 3 युनिट्स आहे, तर सेगमेंट AC ची लेंथ किती असणार आहे? ती सुद्धा 3 युनिट्स असणार आहे. बरोबर? कळालं तुम्हाला? कन्सेप्ट क्लिअर झाली? चला आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. खूप इझी क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे? फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. अरे वा, नंबर लाईन आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. या नंबर लाईनच्या मदतीने आपल्याला डिस्टन्स सांगायचंय. पण असंच आपल्याला मोजून सांगता येणार नाही. आपण जे आता अभ्यासलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला स्टेप बाय स्टेप आपला आन्सर राईट करायचा आहे. सो फर्स्ट त्यांनी डिस्टन्स विचारलेलं आहे बी आणि ईचं. सो बी कुठे आहे?
बी आहे इथे, ई आहे इथे. सो coordinate of point B is 2 and coordinate of point E is 5. 5 मोठा की 2 मोठा? ऑफकोर्स 5 मोठा. सो 5 मधून 2 सबट्रॅक्ट करायचे आपल्याला. येस, सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आन्सर येतं 3. सो 3 युनिट्स इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड पॉइंट ई. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे पॉइंट जे आणि पॉइंट ए. इथे आहे पॉइंट जे आणि इथे आहे पॉइंट ए. या दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला सांगायचं आहे. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे इज -2 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज 1. -2 मोठा की -1 मोठा? ऑफकोर्स -1 मोठा. सो 1 इज ग्रेटर दॅन -2. लेट्स सबट्रॅक्ट. सो 1 मधून -2 मायनस करायचे आपल्याला. आता 1 ॲज इट इज राईट करायचं आहे. 1 मायनस इंटू मायनस, मायनस मायनस काय होतं? प्लस. सो +2. 1 + 2 किती झाले? 3. सो 3 युनिट्स इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला नेक्स्ट पाहूयात. आता खूप इझी आहे हो ना. नेक्स्ट आहे 3 नंबरला दिलेला पी अँड सी. पॉइंट पी कुठे आहे? इथे आहे पॉइंट पी. सी कुठे आहे? इथे आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज -4. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज 3. -4 मोठा की 3 मोठा? ऑफकोर्स 3 मोठा. सो लेट्स राईट हिअर 3 इज ग्रेटर दॅन -4. आता आपल्याला मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. सबट्रॅक्ट केल्यानंतरच तर आपल्याला मिळणार आहे पॉइंट पी आणि पॉइंट सी च्या मधलं डिस्टन्स. सो 3 मायनस -4. 3 ॲज इट इज राईट करूयात. मायनस मायनस काय होतं? प्लस. प्लस राईट करूयात आणि 4. 3 + 4 किती झाले? 7. सो 7 युनिट्स आहे डिस्टन्स पॉइंट पी आणि पॉइंट सी च्या मधलं. तुम्ही असं सुद्धा काउंट करून पहा. 1 2 3 4 5 6 and 7. आलं. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट 4 नंबरला दिलेला आहे पॉइंट जे अँड पॉइंट एच. पॉइंट जे आहे इथे, पॉइंट एच आहे इथे. शेजारी शेजारी दोन्ही पॉइंट्स आहेत. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे इज -2 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एच इज -1. -1 मोठा की -2 मोठा? सांगा मला आता कोणता नंबर मोठा? येस, -1. -1 हा -2 पेक्षा मोठा नंबर आहे. सो -1 इज ग्रेटर दॅन -2. आता मोठ्या नंबर मधून छोटा नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. सो डिस्टन्स बिटवीन पॉइंट जे अँड पॉइंट एच इज इक्वल टू मोठा नंबर -1 मायनस -2. आता -1 ॲज इट इज खाली राईट करून घेऊयात आणि इथे मायनस, इथे मायनस. मायनस इंटू मायनस काय होतं? प्लस. सो +2. आता इथे मायनस आहे, 1चं साईन आहे मायनस आणि 2चं साईन आहे प्लस. सो मायनस प्लस काय करावं लागतं आपल्याला? सबट्रॅक्शन. सो 2 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. साईन कोणतं येणार? मोठ्या नंबरचं. मोठ्या नंबरचं साईन काय आहे? प्लस. सो 1 + 1 येणार या क्वेश्चनचे आन्सर. जे आणि एच या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स आहे 1 युनिट. आता नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे के आणि ओ. पॉइंट के आहे इथे, पॉइंट ओ आहे इथे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट के इज -3 and coordinate of point O is 0. Since 0 is greater than -3, then distance between point K and point O is equal to मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. सो 0 मधून सबट्रॅक्ट करणार आपण -3. आता 0 ॲज इट इज. इथे मायनस मायनस, मायनस मायनस काय होणार? प्लस. सो +3. 0 + 3 किती झालं? 3. सो 3 युनिट्स झालं या क्वेश्चनचे आन्सर. नेक्स्ट पाहूयात. 6th क्वेश्चन आहे डिस्टन्स बिटवीन ओ अँड ई. सो ओ आहे इथे आणि ई आहे इथे. ओके. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ इज 0 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 5. सिन्स 5 इज ग्रेटर दॅन 0, distance between point O and point E is equal to 5 minus 0. 5 minus 0 किती होणार? 5 ओनली. सो पॉइंट O आणि पॉइंट E च्या मधलं डिस्टन्स आहे 5 युनिट्स. नेक्स्ट पाहूयात. खूप इझी क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे डिस्टन्स बिटवीन P अँड J. P आहे इथे आणि J कुठे आहे? J आहे इथे. P चा कोऑर्डिनेट आहे -4 आणि J चा कोऑर्डिनेट आहे -2. -2 मोठा की -4 मोठा? ऑफकोर्स -2. सो सिन्स -2 इज ग्रेटर दॅन -4, डिस्टन्स बिटवीन P अँड J इज इक्वल टू -2 - -4. -2 आपण ॲज इट इज राईट करणार.
मायनस मायनस काय होणार प्लस, सो प्लस 4. इथे आहे मायनस, इथे आहे प्लस, 2चं साईन मायनस 4चं साईन प्लस, मायनस प्लस आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागतं. सो 4 मायनस 2 किती झाले 2, साईन कोणतं येणार मोठ्या नंबरचं जे की आहे प्लस, सो आन्सर येणार 2 युनिट्स. ओके, सो पी पॉईंट पी आणि पॉईंट जे मधलं डिस्टन्स आहे 2 युनिट्स. नेक्स्ट पाहूयात डिस्टन्स बिटवीन क्यू अँड बी. So where is Q? Here is Q and here is point B. Coordinate of point Q is -5 and coordinate of point B is 2. 2 is greater than -5. So let's subtract 2 minus -5. Okay. आता 2 as it is येणार, इथे मायनसचं साईन, इथे मायनसचं साईन, मायनस मायनस प्लस, सो प्लस 5. 2 प्लस 5 किती झाले 7. सो 7 युनिट्स आहे पॉईंट क्यू आणि पॉईंट बीच्या मधलं डिस्टन्स. तुम्ही असं सुद्धा काउंट करून पहा किती युनिट्स येतं. नेक्स्ट पाहूयात. आता आहे क्वेश्चन नंबर 2. इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय, फाइंड डिस्टन्स ऑफ ए अँड बी. लक्षात घ्या, क्वेश्चन अजिबात डिफिकल्ट नाही आहे, फक्त ज्या पद्धतीने त्यांनी विचारलेलं आहे त्याने तुम्ही थोडे कन्फ्यूज होऊ शकता. काय म्हटलेलं आहे यांनी की इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स, ए चा कोऑर्डिनेट जर एक्स आहे आणि बी चा कोऑर्डिनेट जर वाय आहे तर ए आणि बी च्या मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. इथे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी एक्स आणि वाय ची व्हॅल्यू त्यांनी वेगवेगळी घेऊन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे की ए आणि बी च्या मधलं डिस्टन्स किती असणार आहे. चला तर मग फाइंड आउट करूयात. सो एक्स इज इक्वल टू 1 घ्यायचं आहे, फर्स्ट दिलेला आहे, आणि y इज इक्वल टू 7. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज x and coordinate of point B is y, and here x is equal to 1 आहे आणि y is equal to 7 आहे. बरोबर, मग 1 मोठा की 7 मोठा? ऑफकोर्स 7 मोठा. बरोबर, सो आपल्याला ए आणि बी च्या मधलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी 7 मधून 1 सबट्रॅक्ट करावं लागणार. 7 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 6 रिमेनिंग राहतं. सो ए आणि बी यांच्यामधलं डिस्टन्स किती आलं 6 युनिट्स. नेक्स्ट पाहूयात. सेकंड नंबरला त्यांनी दिलेला आहे एक्स ची व्हॅल्यू 6 आणि वाय ची व्हॅल्यू -2. कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय. आता ह्या ज्या 2 स्टेप्स आहेत त्या सगळीकडे सेमच राहणार आहेत, फक्त एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मात्र बदलत जाणार आहे प्रत्येक क्वेश्चन मध्ये. आता इथे एक्स ची व्हॅल्यू आहे 6 आणि वाय ची व्हॅल्यू आहे -2. 6 मोठा की -2 मोठा? ऑफकोर्स 6 मोठा, हो ना. सो 6 इज ग्रेटर दॅन -2. To find out distance between point A and point B, we have to subtract small number from big number. So here 6 is the big number. So let's subtract -2 from 6. इथे मायनस, इथे मायनस, मायनस मायनस प्लस होतं, सो +2. 6 + 2 किती झाले 8. सो इथे डिस्टन्स आलेला आहे ए आणि बी च्या मधला 8 युनिट्स. थर्ड नंबरला एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे -3 आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे 7. सो लेट्स राइट हियर x इज इक्वल टू -3 and y इज इक्वल टू 7. Since 7 is greater than -3, distance between A and B is equal to 7 minus -3. इथे मायनस, इथे मायनस, मायनस मायनस आपल्याला काय करावं लागतं प्लस. सो 7 + 3, 7 + 3 10. सो इथे डिस्टन्स ए आणि बी च्या मधलं किती आलेलं आहे 10 युनिट्स. 4 नंबरला त्यांनी दिलेला आहे एक्स ची व्हॅल्यू -4, वाय ची व्हॅल्यू -5. कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय. एक्स ची व्हॅल्यू -4, वाय ची व्हॅल्यू -5. कोणता नंबर मोठा आहे? ऑफकोर्स -4. सो लेट्स राइट हियर -4 इज ग्रेटर दॅन -5. सो टू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन -a and b, we have to subtract small number from big number. So -4 minus -5. -4 as it is खाली राईट केलं. आता इथे 2 साईन आपण कधीच एकत्र राईट करत नाही. सो इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस होतं, सो +5. आता हे मायनस आणि हे प्लस, जेव्हा कधी मायनस आणि प्लस येतं तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागतं. सो मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करूयात. सो 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 आन्सर येतं. साईन येणार मोठ्या नंबरचं जे की आहे प्लस. सो 1 आलं इथे आपलं डिस्टन्स ए आणि बी च्या मधलं. नेक्स्ट पाहूयात. 5 नंबरला त्यांनी दिलेला आहे
एक्सची व्हॅल्यू -3 आणि वायची व्हॅल्यू -6. -3 is greater than -6. So here to find out distance between point A and point B, we have to subtract small number from the big number. So big number आहे -3 आणि small number आहे -6. So -3 minus -6. -3 as it is खाली राईट करणार आणि आता इथे मायनस मायनस काय होतं प्लस +6. आता पहा बरं इथे मायनस आणि प्लस जेव्हा कधी मायनस प्लस येतं तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं. सो 6 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 3 रिमेनिंग राहतो. पण मग साईन कोणतं येतं मोठ्या नंबरचं. मोठा नंबर आहे 6 त्याचं साईन आहे प्लस. सो इथे आन्सर येणार +3. प्लस साईन नाही दिलं तरीही चालतं. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 2 मधील लास्ट सब क्वेश्चन आहे. इथे एक्सची व्हॅल्यू 4 आहे, वायची व्हॅल्यू -8 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A is x and coordinate of point B is y. एक्सची व्हॅल्यू 4, वायची व्हॅल्यू -8. 4 मोठा आहे, सो सिन्स 4 is greater than -8, टू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन A and B आपल्याला काय करावं लागणार आहे, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करावा लागणार. सो मोठा नंबर आहे 4, 4 मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करूयात. सो -8. आता मायनस मायनस प्लस होतं, सो 4 + 8 किती झाले 12. सो डिस्टन्स इथे पॉइंट ए आणि पॉइंट बी च्या मधला आलेला आहे 12 युनिट्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. 2 पॉइंट्सच्या मधला पॉइंट कोणता ते फाइंड आउट करायला सांगितलंय दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून. इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो, आणि जर पॉइंट्स कोलिनियर नसतील तर तसं आपल्याला सांगायला सांगितलंय. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बिटवीननेस ही काय कन्सेप्ट आहे ते आधी आपल्याला पाहावं लागेल. हे पहा 2 पॉइंट्सच्या मधला पॉइंट फाइंड आउट करायला सांगितलंय. सो चला पाहून घेऊयात बिटवीननेस हा नक्की आहे तरी काय प्रकार, आणि मग आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. इफ PQR आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स, देर आर 3 पॉसिबिलिटीज. जर PQR हे 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स असतील तर 3 पॉसिबिलिटीज तयार होतात. आता या पॉसिबिलिटीज आपण पाहूच हो, पण त्याही आधी मला सांगा हे कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय ते आठवतंय का? या आधीच्या क्लासेसमध्ये आपण अभ्यासलेलं आहे कोलिनियर पॉइंट्स. नाही आठवत, डोंट वरी, मी आहे ना आठवण करून द्यायला. हे पहा 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्समुळे जर एक स्ट्रेट लाईन फॉर्म होत असेल तर त्या पॉइंट्सला आपण कोलिनियर पॉइंट्स म्हणतो. हे पहा इथे 3 पॉइंट्स घेतले, नाव देऊन घेऊया. आता एक लाईन ड्रॉ करून पाहूयात या पॉइंट्सवरून. अरे वा, एक स्ट्रेट लाईन फॉर्म झाली. म्हणजेच पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी हे कसे पॉइंट्स आहेत, कोलिनियर पॉइंट्स आहेत. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का, कोणतेही 2 पॉइंट्स हे नेहमी कोलिनियर पॉइंट्स असतात. आता इथे हे 2 पॉइंट्स घेऊयात, आपण नाव देऊन घेऊयात. एक लाईन ड्रॉ करूयात या पॉइंट्स मधून जाणारी. एक स्ट्रेट लाईन फॉर्म झाली. तुम्ही कुठेही 2 पॉइंट्स घ्या आणि ते पॉइंट्स जॉईन करा, नेहमी एक स्ट्रेट लाईनच फॉर्म होईल. मग कोणतेही 2 पॉइंट्स हे नेहमी कोलिनियर पॉइंट्स असतात. मी तुम्हाला डेफिनेशन काय सांगितली, 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्सला जॉईंट करते वेळी जर एक स्ट्रेट लाईन फॉर्म झाली तर त्या पॉइंट्सला आपण म्हणतो कोलिनियर पॉइंट्स. आता हे पहा इथे मी हे 4 पॉइंट्स घेतले, त्यांना नाव देऊन घेऊया. आणि आता मला सांगा, तुम्ही जर एक लाईन ड्रॉ केली या पॉइंट्सला जॉईन करणारी तर एक स्ट्रेट लाईन फॉर्म होणार आहे का? अजिबात नाही, बरोबर. म्हणजे हे पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स नाहीयेत. क्लिअर झाली कन्सेप्ट कोलिनियर पॉइंट्सची. आता मेन टॉपिक कडे येऊयात. इफ PQR 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स, देर आर 3 पॉसिबिलिटीज. जेव्हा कोलिनियर पॉइंट्स असतात, 3 कोलिनियर पॉइंट्स इथे दिलेले आहेत, तेव्हा 3 पॉसिबिलिटीज तयार होतात. कोणत्या? तर एकतर पॉइंट Q मध्ये येईल 2 पॉइंट्सच्या, किंवा पॉइंट R मध्ये येईल 2 पॉइंट्सच्या, किंवा पॉइंट P मध्ये येईल 2 पॉइंट्सच्या. बरोबर. मग आता मला सांगा, जर मला PR चं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय तर मला काय करावं लागेल, दोघांच्या मधला पॉइंट आहे Q. सो जर मी PQ + QR केलं तर मला PR चं डिस्टन्स मिळेल. बरोबर. PQ + QR केलं तर मला PR चं डिस्टन्स मिळणार आहे. आता हे पहा इथे मधला पॉइंट आहे R, आणि जर मला PQ चं डिस्टन्स हवंय तर मला काय करावं लागेल, PR + RQ करावं लागेल, मग मला PQ मिळेल. त्याचप्रमाणे आता इथे RQ चं मला डिस्टन्स हवं आहे, मधला पॉइंट आहे P. सो जर मी RP + PQ केलं तर मला RQ चं डिस्टन्स मिळेल. बरोबर.
आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे पहा, पी क्यू प्लस क्यू आर केलं, दोन्हीकडे क्यू क्यू आहे, म्हणजे क्यू हा काय झाला, मिडल पॉइंट झाला. हे पहा, पी क्यू क्यू आर, क्यू 2 टाइम्स आला आपला जेव्हा आपण ऍड केलं तेव्हा, म्हणजे क्यू हा काय आहे, मिडल पॉइंट आहे. आणि पी आर चा डिस्टन्स आपल्याला मिळालेला आहे पी आर, यामध्ये काय मिसिंग आहे, क्यू नाहीये, म्हणजे क्यू काय झाला, मिडल पॉइंट झाला. येते लक्षात? थोडस कन्फ्युजिंग वाटू शकतं तुम्हाला, पण खूप इझी आहे. जसे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत जाऊ ना, तुम्हाला खूप इझी वाटणार आहे बिटवीननेस ही कन्सेप्ट. आता जेव्हा आपल्याला पी क्यूचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं होतं तेव्हा आपण काय केलं, पी आर प्लस आर क्यू. आर किती वेळा आला, दोनदा आला, म्हणजे आर काय झाला, मिडल पॉइंट झाला. दोघांना ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, पी क्यू. पी क्यू याच्यामध्ये काय मिसिंग आहे, आर मिसिंग आहे, म्हणजे आर काय आहे, मिडल पॉइंट आहे. आर क्यूचं जेव्हा डिस्टन्स आपल्याला हवं होतं तेव्हा आपण काय केलं, आर पी प्लस पी क्यू. पी दोनदा आला, म्हणजे पी हा मिडल पॉइंट आहे. काय मिळालं आपल्याला, आर पी प्लस पी क्यू करून आर क्यू मिळाला. आर क्यू, मग 3 पॉइंट्स पैकी कोणता पॉइंट मिसिंग आहे, पी, म्हणजे पी हा काय झाला, मिडल पॉइंट झाला. ओके, इथपर्यंत क्लिअर. चला क्वेश्चन नंबर 3 मधील फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात आणि क्वेश्चन पुन्हा एकदा रीड करूयात. काय विचारलेलं आहे, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. दोन पॉइंटच्या मधला पॉइंट कोणता आहे, इफ द 3 पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. आणि जर 3 पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्स नसतील तर तसं सांगा की कोलिनियर पॉइंट्स नाहीयेत. आता हे पहा, जर 2 पॉइंट्सच्या मधला पॉइंट जर आपल्याला सांगता येत नसेल तर अर्थातच ते पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स नसणार, बरोबर. चला आता फर्स्ट जो सब क्वेश्चन आहे त्याच्याकडे व्यवस्थित ऑब्झर्व करा काय काय दिलेलं आहे आणि ऍज इट इज गिवन मध्ये राईट करून घ्यायचं आहे. सो डिस्टन्स फ्रॉम पी टू आर 7, डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू 10 अँड डिस्टन्स फ्रॉम क्यू टू आर 3. आता सगळ्यात मोठं डिस्टन्स कुठे दिलेलं आहे, इथे 10, हो ना, पी टू क्यू चं. सो राईट करून घेऊया तिथे. हिअर डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू इज इक्वल टू 10. रिमेनिंग 2 डिस्टन्सेस जे दिलेले आहेत त्यांना ऍड करायचं आहे. याला आधी आपण 1 नाव देऊयात या स्टेटमेंटला, आणि रिमेनिंग कोणते कोणते डिस्टन्सेस दिलेले आहेत, पी टू आर काय आहे 7 आणि क्यू टू आर 3. सो डिस्टन्स फ्रॉम पी टू आर प्लस डिस्टन्स फ्रॉम क्यू टू आर करूयात. सो 7 प्लस 3 किती झाले, 10. पहा, या दोघांचं डिस्टन्स ऍड केल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे 10 आणि पी टू क्यूचं डिस्टन्स सुद्धा 10च आहे. सो याचा अर्थ काय होतो, फ्रॉम 1 and 2 we can say that distance from P to R plus distance from Q to R is equal to काय आहे, distance from P to Q, बरोबर. सो हे पहा, आता इथे पी आर आहे, डिस्टन्स पी आर प्लस आपण डिस्टन्स क्यू आर केलं. यामध्ये दोघांमध्ये कॉमन कोणता आहे पॉइंट, तर आर आहे. इथे आर आहे, इथे आर आहे. आणि हे पहा, डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू, इथे कोणता पॉइंट मिसिंग आहे, आर. मग याचाच अर्थ काय झाला, आर हा मिडल पॉइंट आहे, मधला पॉइंट, बिटवीन पॉइंट आहे. सो लेट्स राईट हिअर, पॉइंट आर इज बिटवीन द पॉइंट्स पी अँड क्यू. यालाच आपण पी डॅश आर डॅश क्यू असं राईट करू शकतो. म्हणजे पी, पॉइंट पी, त्यानंतर ना पॉइंट आर, त्यानंतर ना पॉइंट क्यू, पी आणि क्यूच्या मधला पॉइंट आर. आता यालाच आपण असं उलट सुद्धा राईट करू शकतो ना, क्यू डॅश आर डॅश पी. आपल्याला फक्त बिटवीन पॉइंट हवाय, बिटवीन पॉइंट दोन्हीकडे सेम आहे. सो याला आपण या दोन्ही पद्धतीने राईट करू शकतो. लेट्स राईट हिअर, जर आपल्याला हा मधला पॉइंट सांगता येतोय याचाच अर्थ पी क्यू आर हे कसे पॉइंट्स आहेत, कोलिनियर पॉइंट्स आहेत. सो लेट्स राईट हिअर, पॉइंट पी आर क्यू आर कोलिनियर पॉइंट्स. आता इथे मी पी क्यू आर का नाही राईट केलं, कारण की आर हा बिटवीन पॉइंट आहे ना, म्हणून त्या पद्धतीनेच इथे आपण राईट करून घेतलेला आहे पी आर क्यू. चला सेकंड पाहूयात. आणि आता इथे जे जे डिस्टन्सेस दिलेले आहेत त्याला गिवन या सेक्शन मध्ये कॉपी करून घेऊयात. आता मला सांगा सगळ्यात मोठं डिस्टन्स कशाचं आहे, आर एस चं, हो ना, 8. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. हिअर डिस्टन्स फ्रॉम आर टू एस इज इक्वल टू 8. या स्टेटमेंटला नाव देऊयात 1. रिमेनिंग जे 2 डिस्टन्सेस दिलेले आहेत त्यांना आपल्याला आता ऍड करायचंय. सो डिस्टन्स फ्रॉम एस टू टी प्लस काय करायचंय, डिस्टन्स फ्रॉम आर टू टी. एस टी चं काय आहे 6, बरोबर. सो 6 प्लस आर टी चं काय आहे 4. 6 प्लस 4 किती झाले, 10. या स्टेटमेंटला नाव देऊयात 2. आता मला सांगा, आर एस चा आहे 8 आणि या दोघांना ऍड केल्यानंतर किती डिस्टन्स आपल्याला मिळालेला आहे, 10. मॅच करतंय का, नाही करत आहे, हो की नाही. मग
इथे आपण म्हणू शकतो की दिलेले पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्स नाहीयेत. फर्स्ट क्वेश्चन मध्ये मॅच करत होते की नाही, इथलं डिस्टन्स आणि इथलं आपण ऍड केल्यानंतरचं डिस्टन्स सेम येत होतं, म्हणून आपण म्हणू शकलो की दिलेले पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. पण आता इथे मॅच होत नाहीये. मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करूयात फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स फ्रॉम S to T प्लस डिस्टन्स फ्रॉम R to T इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम R to S आहे का? नाही, इज नॉट इक्वल टू R to S आहे. सो द गिवन पॉइंट्स आर नॉट कोलिनियर पॉइंट्स. कळालं तुम्हाला? कधी कोलिनियर पॉइंट्स असतात आणि कधी नसतात. चला नेक्स्ट पाहूयात. इथे जे जे डिस्टन्सेस दिलेले आहेत ते गिवन या सेक्शन मध्ये ऍज इट इज कॉपी केले. सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे AB चं, राईट करून घेऊयात. डिस्टन्स फ्रॉम A to B इज इक्वल टू 16. रिमेनिंग जे दोन डिस्टन्सेस दिलेले आहेत CA आणि BC चं त्यांना ऍड करूयात. सो डिस्टन्स फ्रॉम C to A प्लस डिस्टन्स फ्रॉम B to C. CA चं किती आहे 9 प्लस BC चं किती आहे 7. 9 प्लस 7 किती झाले 16. ओके, सो हे पहा A to B चं आहे 16 आणि या दोघांना ऍड केल्यानंतर सुद्धा 16 येत आहे. सो लेट्स राईट हिअर फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स फ्रॉम C to A प्लस B to C is equal to distance from A to B. So point C is between the point A and B. आता इथे मी point C कसं काय म्हटलं, A किंवा B का नाही म्हटलं, मी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं. थर्ड नंबरच्या फर्स्ट सब क्वेश्चन मध्ये कसं आपण सांगू शकतो की कोणता पॉइंट हा बिटवीन पॉइंट आहे. आता हे पहा, आपण या दोन डिस्टन्सेसला ऍड केलं. ऍड करते वेळी हे पहा इथे काय आहे CA BC. सेम पॉइंट कोणता आहे C आहे, बरोबर. त्याचबरोबर इथे AB च्या मध्ये कोणता पॉइंट असतो, कोणता पॉइंट इथे मिसिंग आहे C. सो C हा काय झाला बिटवीन पॉइंट झाला. ओके, सो पॉइंट C इज बिटवीन द पॉइंट A and B. यालाच आपण ACB और BCA असं राईट करू शकतो. आता बिटवीन पॉइंट आपण सांगू शकतोय म्हटल्यावर हे कोणते पॉइंट झाले, कोलिनियर पॉइंट झाले. चला नेक्स्ट पाहूयात. जे जे डिस्टन्सेस दिलेले आहेत ऍज इट इज गिवन मध्ये राईट करून घ्यायचे आहेत. सगळ्यात मोठं डिस्टन्स कॉपी करायचं आहे. MN दिलेला आहे 12. ओके, रिमेनिंग जे डिस्टन्सेस आहेत त्यांना ऍड करायचं आहे. सो LM प्लस NL. डिस्टन्स फ्रॉम L to M किती आहे 11 आहे. सो 11 राईट करूयात. प्लस डिस्टन्स फ्रॉम N to L किती आहे 8. सो प्लस 8. 11 प्लस 8 किती झाले 11 प्लस 8 झाले 19. आता पहा या स्टेटमेंटला नाव देऊयात 2. MN आहे 12 आणि या दोघांना ऍड केल्यानंतर ना आपल्याला सम मिळालेला आहे 19. सेम आहे का नाही. सो लेट्स राईट हिअर फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स फ्रॉम L to M प्लस डिस्टन्स फ्रॉम N to L इज नॉट इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम M to N. बरोबर, याचाच अर्थ हे दिलेले पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स नाहीयेत. सो द गिवन पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. नेक्स्ट पाहूयात. ऍज इट इज डिस्टन्सेस गिवन मध्ये कॉपी करूयात. सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे 15. सो लेट्स राईट हिअर डिस्टन्स फ्रॉम X to Y इज इक्वल टू 15. रिमेनिंग दोन डिस्टन्सेस ला ऍड करायचे आपल्याला. सो डिस्टन्स फ्रॉम Y to Z प्लस डिस्टन्स फ्रॉम X to Z. Y to Z आहे 7, X to Z आहे 8. सो 7 प्लस 8. 7 प्लस 8 होतात 15. आता पहा X to Y आहे 15 आणि या दोघांना ऍड केल्यानंतर सुद्धा आपल्याला 15 मिळत आहे. मग नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स फ्रॉम Y to Z प्लस डिस्टन्स फ्रॉम X to Z इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण डिस्टन्स फ्रॉम X to Y. बरोबर. मग आता मला सांगा बिटवीन पॉइंट कोणता आहे, कसा ओळखायचा, शिकवलं मी तुम्हाला. हे पहा या दोन डिस्टन्सेसला आपण ऍड केलं की नाही, इथे Z आहे इथे Z आहे. याचा काय अर्थ झाला Z हा काय बिटवीन पॉइंट आहे. त्याचबरोबर इथे XY यामध्ये Z मिसिंग आहे. याचा सुद्धा अर्थ काय Z हा बिटवीन पॉइंट आहे. सो लेट्स राईट हिअर
point Z is between the points X and Y. So X dash Z dash Y असं याला आपण राईट करू शकतो बिटवीन पॉइंट शो करण्यासाठी, किंवा आपण उलट सुद्धा राईट करू शकतो Y dash Z dash X. सो गिवन पॉइंट्स आर कोलिनियर पॉइंट्स. नेक्स्ट पाहूयात दिलेले डिस्टन्सेस ऍज इट इज राईट करून घेऊयात. सगळ्यात मोठा आहे इथे डिस्टन्स EF चं 8. सो EF इज इक्वल टू 8. या स्टेटमेंटला नाव देऊयात 1. रिमेनिंग दोन जे डिस्टन्सेस आहेत त्यांना ऍड करूयात. सो DE डिस्टन्स फ्रॉम D टू E प्लस काय करायचे आपल्याला डिस्टन्स फ्रॉम D टू F. DE आहे 5. सो 5 प्लस DF आहे 6. 5 प्लस 6 होतात 11. या स्टेटमेंटला नाव देऊयात 2. आता 1 आणि 2 वरून आपण असं सांगू शकतो का की दिलेले पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स आहेत? नाही. का नाही? कारण पहा ना, इथे 8 आहे आणि इकडे आपण जेव्हा ऍड केलं तेव्हा 11 आलेला आहे. मग आपण इथे नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात फ्रॉम 1 and 2 DE plus DF is not equal to EF, right? Distance from E to F. So given points are not collinear points. अशा प्रकारे आपला हा थर्ड क्वेश्चन कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. आय होप बिटवीननेस ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. Question number 4. On a number line, points A, B and C are such that distance from A to C is 10, distance from C to B is 8. Find distance from A to B considering all possibilities. एका नंबर लाईनवर हे 3 पॉइंट्स आहेत आणि ते अशा प्रकारे आहेत की A पासून C पर्यंतचं डिस्टन्स 10 आहे, C पासून B पर्यंतचं डिस्टन्स 8 आहे. मग आपल्याला A पासून B पर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज, म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून. आता सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून याचा काय अर्थ आहे? जर तुम्ही या आधीचे क्वेश्चन्स अगदी व्यवस्थित पाहिले असतील ना, तर तुम्हाला हा क्वेश्चन अजिबात डिफिकल्ट वाटणार नाही. हे पहा, नंबर लाईन कशी असते? एक स्ट्रेट असते. त्या नंबर लाईनवर पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C आहे. म्हणजे हे तीनही पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. A पासून C पर्यंतचं त्यांनी डिस्टन्स दिलेला आहे, C पासून B पर्यंतचं डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे. फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे A पासून B पर्यंतचं डिस्टन्स. खूप इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. हे पहा, आता 3 पॉसिबिलिटीज तयार होतात. कोणत्या? एक तर पॉइंट A हा बिटवीन पॉइंट असेल, किंवा पॉइंट B हा बिटवीन पॉइंट असेल, किंवा पॉइंट C हा बिटवीन पॉइंट असेल. चला तर मग आपण 1 by 1 प्रत्येकाला बिटवीन पॉइंट घेऊन A पासून B पर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट करून पाहूया. सो गिवन काय आहे क्वेश्चन मध्ये? A पासून C पर्यंतचं डिस्टन्स 10, C पासून B पर्यंतचं डिस्टन्स 8. ओके, आता फर्स्ट केस आपण घेऊयात की हा जो B आहे ना तो बिटवीन पॉइंट घेऊयात. सो केस नंबर 1, when point B is between A and C. कसं तयार होणार मग? A, C आणि त्यांच्या मधला पॉइंट B. इथे कशा प्रकारे लाईन ड्रॉ होणार मग? तर हे पहा, अशी एक लाईन घेऊयात. इथे घेऊयात पॉइंट A, इकडे घेऊयात पॉइंट C. याच्या मधला पॉइंट B आहे, पण त्याच्या आधी आपण डिस्टन्स एकदा पाहून घेऊयात. A पासून C पर्यंतचं डिस्टन्स आहे 10, बरोबर. C पासून B पर्यंतचं डिस्टन्स आहे 8. आता आपल्याला B हा बिटवीन पॉइंट घ्यायचा आहे. मग इथे आहे C पासून B पर्यंतचं डिस्टन्स आहे 8. ओके, मग इथे आपण घेऊयात पॉइंट B आणि हे जे डिस्टन्स आहे ते आहे 8. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? A पासून B पर्यंतचं डिस्टन्स. A पासून B पर्यंतचं डिस्टन्स. हे पहा, आता A टू C, ओके, त्यांच्या मधला पॉइंट आहे B. मग AC चं डिस्टन्स आपल्याला माहित आहे, BC चं डिस्टन्स आपल्याला माहित आहे. AB फार इझिली फाइंड आउट करू शकतो. कसं ते आपल्याला माहित आहे. या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये आपण इन डिटेल फाइंड आउट केलेला आहे, समजून घेतलेला आहे कशा प्रकारे आपल्याला 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करता येतं. सो कशा प्रकारे इथे राईट करणार? AC कशी तयार होते सांगा बरं मला. इथे AC कशी तयार झालेली आहे? AB प्लस BC अशी तयार झालेली आहे. सो चला इथे राईट करूयात आपण. डिस्टन्स फ्रॉम A टू C इज इक्वल टू कसं तयार झालंय? A टू C AB प्लस BC. आता AB आपल्याकडे नाहीये, AC आहे. AC आहे 10. सो AB ऍज इट इज राईट करूयात. BC और CB दोन्ही एकच आहे.
किती आहे 8 आहे. आता जर आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे तर या 8 ला आपण पाठवून देऊयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. इथे प्लस आहे, इकडे गेला की मायनस. सो 10 मायनस 8 इज इक्वल टू ए बी. आता इथे मी डिस्टन्स फ्रॉम ए टू बी म्हणत नाहीये, तुम्ही समजून घ्या, कारण इतकं मोठं म्हणायचं म्हटल्यावर तुम्हाला पण कन्फ्युज होतं आणि मला पण बोलायला खूप मोठं वाटतं. सो ए बी म्हणते मी. 10 मधून 8 गेला, किती राहिले 2 इज इक्वल टू ए टू बी. ओके, डिस्टन्स फ्रॉम ए टू बी. सो किती आलेला आहे डिस्टन्स फ्रॉम ए टू बी 2 युनिट्स. क्लिअर. मग आता इथे आपल्याला ही जेव्हा आपण केस घेतली की पॉइंट बी ला बिटवीन पॉइंट घेऊयात, तेव्हा आपल्याला ए बी चा डिस्टन्स आलेला आहे 2. आता नेक्स्ट केस घेऊयात वेन सी, पॉइंट सी इज बिटवीन ए अँड बी. कसं असणार मग, ए बी आणि त्यांच्या मधला पॉइंट सी. ड्रॉ कसं करणार आपण मग, हे पहा, इथे घेऊयात पॉइंट ए, इकडे घेऊयात पॉइंट बी. आता पहा, आपल्याकडे ए सी आहे 10 आणि सी बी आहे 8. सो ए सी कुठे, आपण सी कुठे येणार, आपण बिटवीन पॉइंट आपल्याला सी घ्यायचा आहे, म्हणजे या दोघांच्या मध्ये आपल्याला सी घ्यायचा आहे. सो आपण इथे घेऊ शकतो सी. बरोबर झाला, दोघांच्या मध्ये सी. आणि आता ए पासून सी चं अंतर दिलेलं आहे 10 आणि सी पासून बी पर्यंतचं अंतर दिलेलं आहे 8. मग ए बी कसं फाइंड आउट करणार आपण, ए बी कसं तयार झालेलं आहे, ए सी प्लस सी बी. चला तर मग इथे राईट करूयात. हियर ए बी इज इक्वल टू ए सी प्लस सी बी. सो ए बी इज इक्वल टू ए सी आहे 10 प्लस सी बी आहे 8. 10 प्लस 8 किती झाले 18. सो ए बी चा डिस्टन्स किती आलेला आहे 18. 2 पॉसिबिलिटीज इथे आपल्या घेऊन झालेल्या आहेत. आता तिसरी पॉसिबिलिटी राहिली. पॉइंट बी हा मिडल पॉइंट घेऊन पाहिला, पॉइंट सी हा मिडल पॉइंट घेऊन पाहिला. आता राहिलेला आहे पॉइंट ए, त्याला मध्ये घेऊन पाहूयात. सो केस 3, व्हेन पॉइंट ए इज बिटवीन बी अँड सी. कशा प्रकारे इथे ड्रॉ करता येणार आहे आपल्याला, मग चला लाईन ड्रॉ करूयात. इकडे बी आणि इकडे सी, दोघांच्या मध्ये आपल्याला ए घ्यायचा आहे. बघूयात ए घेता येत आहे का. डिस्टन्स काय दिलेलं आहे ए पासून सी चं 10. सो ए पासून सी आणि बी पासून सी. आता बी पासून सी आहे 8. हे जे डिस्टन्स आहे इथे, हे पहा, बी पासून सी चं 8 आहे आणि ए पासून सी चं 10. पॉसिबल आहे का, पहा बरं. 8 पेक्षा 10 हा मोठा आहे, म्हणजे ए ला आपल्याला बी आणि सी च्या मध्ये राईट करताच येणार नाही. पॉइंट ए बी आणि सी च्या मध्ये घेताच येणार नाही. जर बी सी 8 आहे आणि ए सी 10 आहे, तर ए ला इकडे असायला हवं. बरोबर, इकडे असला तरच तो 10 येईल. जर त्याला आपण इथे घेतलं तर तो 10 कसा येणार, नाही येणार. सो ही पॉसिबिलिटी होणारच नाही. ओके, चला राईट करूयात की हे शक्यच नाहीये. इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ द फिगर इन दिस केस. या केसमध्ये फिगर ड्रॉ करणं पॉसिबल नाहीये. ही फिगर जी ड्रॉ झालेली आहे ती रॉंग आहे. ड्रॉ करणं पॉसिबलच होत नाहीये. पॉइंट ए ला आपल्याला इकडे कुठेतरी घ्यावं लागणार आहे. बी आणि सी च्या मध्ये पॉइंट ए येऊच शकणार नाही. सो या 2 पॉसिबिलिटी मध्ये आपल्याला ए बी चं डिस्टन्स फाइंड आउट करता आलेलं आहे. सो पॉइंट ए कॅन नॉट lie between B and C. So distance from A to B is 2 in first case and distance A to B is equal to 18 in this second case. So AB एकतर 2 असेल किंवा AB चा डिस्टन्स 18 असेल. कळालं, इझी होतं की नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा सेम त्याच टाईपचा आहे, काहीच फरक नाहीये. पॉइंट्स एक्स वाय झेड are collinear such that distance from x to y is 17, distance from y to z is 8 and find distance from x to z. तीनही पॉइंट्स कोलिनियर आहेत. आता इथे त्यांनी असं म्हटलेलं नाहीये की तुम्ही सगळ्या पॉसिबिलिटीज कन्सिडर करून एक्स टू झेड चं डिस्टन्स फाइंड आउट करा, पण इथे सुद्धा आपल्याला सगळ्या पॉसिबिलिटीज कन्सिडर कराव्याच लागणार, तरच आपल्याला हे डिस्टन्स सांगता येणार आहे. सो चला इथे राईट करूयात. गिवन काय काय आहे क्वेश्चन मध्ये. एक्स टू वाय चं डिस्टन्स दिलेलं आहे आणि वाय टू झेड चं डिस्टन्स दिलेलं आहे. फर्स्ट केस, वेन पॉइंट झेड
इज बिटवीन एक्स अँड वाय. पॉइंट झेड ला आपण एक्स आणि वायच्या मध्ये घेऊन पाहूयात. सो ही लाईन आपण ड्रॉ केली. पॉइंट एक्स इथे घेऊयात, पॉइंट वाय इथे घेऊयात. दोघांच्या मध्ये आपल्याला झेड घ्यायचा आहे. आता पहा डिस्टन्स कसं दिलेलं आहे. एक्स पासून वाय पर्यंतचं डिस्टन्स आहे 17. ओके, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आहे 17 आणि वाय टू झेड आहे 8. सो वाय टू झेड आपल्याला झेड हा मध्ये घ्यायचा आहे, म्हणजे इथे आपल्याला काहीसा झेड घेता येणार आहे. या दोघांचं डिस्टन्स आहे 8 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स पासून झेड पर्यंत डिस्टन्स. एक्स पासून झेड पर्यंतचा डिस्टन्स इझी आहे की नाही. चला, एक्स वाय कसा फॉर्म झालेला आहे, एक्स झेड प्लस झेड वाय. सो इथे राईट करूयात. डिस्टन्स फ्रॉम एक्स टू वाय इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड प्लस वाय टू झेड. सो इथे एक्स टू वाय आहे 17, एक्स टू झेड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि वाय टू झेड किती दिलेला आहे, वाय टू झेड आहे 8. ओके, आता एक्स टू झेड फाइंड आउट करायचे म्हटल्यावर 8 ला तर इथून जावं लागणार. चला पाठवून देऊयात. इथे प्लस साइन आहे, इकडे गेला की मायनस. सो 17 मायनस 8 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड. 17 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 9 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड. सो किती आलेला आहे डिस्टन्स एक्स पासून झेड पर्यंतचं 9. आता सेकंड पॉसिबिलिटी पाहूयात. इन केस 2 when point y is between x and z. आता पॉइंट y ला आपण x आणि z च्या मध्ये घेऊन पाहूयात. सो x इकडे z इकडे. ओके, मध्ये घ्यायचं आहे आपल्याला y. x आणि y चा डिस्टन्स आहे 17 बरोबर. सो y ला आपल्याला मध्ये घ्यायचं आहे. इथे कुठेतरी आपण y घेऊयात. या दोघांचा डिस्टन्स दिलेला आहे 17 आणि y पासून z चा डिस्टन्स आहे 8. सो इथे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स पासून झेडचं डिस्टन्स. एक्स पासून झेडचं डिस्टन्स कसं तयार झालंय एक्स पासून झेड, तर एक्स वाय प्लस वाय झेड हो ना. सो चला इथे राईट करूयात. हिअर एक्स टू झेड इज इक्वल टू एक्स टू वाय प्लस वाय टू झेड. एक्स टू वाय आहे 17, वाय टू झेड आहे 8. 17 प्लस 8 किती होतात 25. ओके, सो एक्स टू झेडचं डिस्टन्स आहे 25. आता थर्ड कंडिशन पॉसिबिलिटी पाहूयात. सो केस 3 काय झालं, आता इथे झेड घेऊन झाला आपला, वाय घेऊन झाला, काय राहिलेला आहे एक्स. सो एक्स ला आता मध्ये घेऊन पाहूयात, वाय झेडच्या मध्ये एक्स घेऊयात. चला ड्रॉ करता येतंय का पाहूयात. सो इथे घेऊयात पॉइंट वाय, इथे घेऊयात पॉइंट झेड. दोघांच्या मध्ये आपल्याला पॉइंट एक्स घ्यायचा आहे, पण कुठे घेणार त्यासाठी आपल्याला डिस्टन्सेस पाहावे लागतील. काय काय दिलेलं आहे, वाय पासून झेड दिलेला आहे 8, हे दिलेलं आहे 8 आणि एक्स पासून वाय पर्यंत और वाय पासून एक्स पर्यंत हे जे डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे ते दिलेलं आहे 17. पॉसिबल आहे का पहा बरं. वाय टू झेड हे 8 आहे बरोबर आणि 8 च्या आतमध्ये 17. 8 मोठा आहे की 17 मोठा आहे सांगा बरं. 17 मोठा आहे की नाही. म्हणजे हा जो एक्स आहे ना त्याला इथे न घेता आपल्याला इकडे लांब कुठेतरी घ्यावं लागणार, तेव्हा एक्स टू वाय 17 पॉसिबल आहे. मग वाय टू झेडच्या मध्ये एक्स हा पॉइंट येईल का, शक्यच होणार नाही हो की नाही. सो इथे नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करून घेऊयात. इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ द फिगर इन दिस केस. पॉइंट एक्स कॅन नॉट लाय बिटवीन वाय अँड झेड. सो इथे एक्स टू झेड किती डिस्टन्स आलेला आहे आधी आपलं, एक्स टू झेड 9 और एक्स टू झेड किती आलेला आहे 25. या दोन पॉसिबिलिटीज शक्य आहेत. आलं लक्षात कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला प्रॉपर फिगर ड्रॉ करायची आहे, त्याचबरोबर विचारलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर्स सुद्धा सांगायचे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे इफ ए डॅश बी डॅश सी. आता ए डॅश बी डॅश सी याचा काय अर्थ होतो तुम्हाला माहिती आहे. हे पहा, हे 3 कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि त्यांची अरेंजमेंट कशी आहे, तर ए आणि सी च्या मधला पॉइंट और बिटवीन पॉइंट त्यांनी बी दिलेला आहे. सो इथे आपलं काम सोपं झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये ज्या प्रकारे आपल्याला प्रत्येक पॉइंट बिटवीन पॉइंट धरून मग आन्सर फाइंड आउट करायचं होतं, तशी भानगड इथे काही नाहीये हो की नाही. त्यांनी इथे आपल्याला सांगून टाकलेलं आहे की हे 3 पॉइंट्स आहेत. 3 पॉइंट्स मधील आता हे पहा ए बी सी हे 3 पॉइंट्स आहेत.
ए आणि सी च्या मधला पॉइंट आहे बी असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी आपल्याला लेंथ ऑफ ए सी 11 दिलेला आहे. हे पहा, ए पासून सी ची लेंथ दिलेली आहे 11. इथे तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडू शकतो, अरे या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये तर लेंथ नव्हतं दिलं, डिस्टन्स दिलं होतं, डिस्टन्स फ्रॉम ए टू सी असं दिलं होतं. पण मुलांनो, तुम्हाला माहितीये की नाही, डिस्टन्स फ्रॉम ए टू सी म्हणा किंवा लेंथ ए सी म्हणा, दोन्हीही सेमच असतं. लेंथ ए सी 11 आहे, मग डिस्टन्स फ्रॉम ए टू सी सुद्धा 11च असणार. सो लेंथ ऑफ ए सी 11, लेंथ ऑफ बी सी 6.5 दिलेला आहे आणि आपल्याला ए बी ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग आधी आपण काय करूयात, प्रॉपर फिगर ड्रॉ करूयात. आता प्रॉपर फिगर ड्रॉ करण्यासाठी काय करायचंय, तर रुलर घ्यायचंय, पेन्सिल घ्यायची आहे. आता रुलरवर इथे आपण काय मेजर घेणार, 11 सेंटीमीटर. काही दिलंय का इथे युनिट, काहीच दिलेलं नाहीये, हो की नाही. मग इथे आपल्याला जर 25 दिलं असतं तर 25 सेंटीमीटर असं लाईन ड्रॉ केली असती का आपण, तर नाही, कारण की मग ती आपल्या नोटबुकच्या पेजच्या बाहेर गेली असती ती लाईन, बरोबर. आता इथे 11 म्हटलेलं आहे, मग आपण अंदाजेच रुलरने एक अशा प्रकारे लाईन ड्रॉ करायची आहे. पॉइंट ए आणि पॉइंट सी हे पॉइंट्स आपण इथे अशा प्रकारे घ्यायचे, घेतले. आता या दोघांची लेंथ त्यांनी 11 दिलेला आहे, मग दाखवायचं की या दोघांची लेंथ 11 आहे. प्रॉपर इथे 11 सेंटीमीटर घेण्याची काही गरज नाही, कारण त्यांनी इथे युनिट आपल्याला दिलेलंच नाहीये, मेन्शनच केलेलं नाहीये. आपल्याला फक्त दाखवायचंय, त्यांनी जे इथे दिलेलं आहे ना ते इथे आपल्याला फिगर मध्ये दाखवायचंय की पॉइंट ए पासून पॉइंट सी 11 इतका डिस्टन्स आहे. ओके. आता पुढे आपल्याला बी हा पॉइंट बिटवीन पॉइंट घ्यायचा आहे, पण बिटवीन पॉइंट म्हटल्यावर बरोबर मध्ये घ्यायचं का, तर नाही. हे पहा, बी टू सी चं जे डिस्टन्स आहे ते दिलेलं आहे 6.5. मग जर आपण मध्ये पॉइंट बी घेतला तर 6.5 व्यवस्थित वाटेल का, नाही. कारण हे पहा, ए पासून सी पर्यंतचं डिस्टन्स 11 आहे, जर मध्ये घेतलं तर ते हाफच होऊन जातं की नाही. मग इकडे कुठेतरी आपल्याला पॉइंट बी द्यावं लागणार. सो इथे आपण घेऊयात पॉइंट बी. ओके, इथे घेतला पॉइंट बी. आता हे जे डिस्टन्स आहे ना ते आपल्याला 6.5 आहे असं त्यांना सांगायचंय. सो हे जे डिस्टन्स आहे ते 6.5. क्लिअर. आता फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, लेंथ ऑफ ए बी. ए आहे इथे आणि बी आहे इथे, सो इथली लेंथ आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. बरोबर. आपल्याला माहित आहे की ए बी सी हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. AC ची लेंथ 11 दिलेली आहे, BC ची लेंथ 6.5 दिलेली आहे. AC कसा तयार होतो, AC कसा तयार झालेला आहे, AB प्लस BC. सो इथे खाली राईट करून घेऊयात, लेंथ ऑफ AC इज इक्वल टू लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC. AC ची लेंथ आहे 11, राईट करूयात 11 इज इक्वल टू AB ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो AB ॲज इट इज प्लस BC ची लेंथ दिलेली आहे 6.5. आता एक गोष्ट इथे आपल्याला हे रिझन राईट करणं गरजेचं आहे की क्वेश्चन मध्येच तुम्ही सांगितलेलं आहे A डॅश B डॅश C, म्हणजेच A आणि C चा बिटवीन पॉइंट B आहे. हे रिझन राईट करणं खूप इम्पॉर्टंट आहे, याला मार्क्स असतात, विसरायचं नाहीये. आता हे पहा, आपल्याला AB ची लेंथ हवी आहे म्हटल्यावर AB लाच आपल्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला ठेवावं लागेल आणि त्याच्या बरोबर कोण आहे 6.5. सो 6.5 ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात, पण तो इकडे जाते वेळी, लेफ्ट हँड साईडला जाते वेळी त्याचं साईन जे आहे ते चेंज करणार, अपोजिट साईन होणार. इथे प्लस आहे, इकडे जाते वेळी मायनस. सो 11 मायनस 6.5 इज इक्वल टू राईट हँड साईडला काय रिमेनिंग राहणार आता, लेंथ ऑफ AB ओनली. 11 मधून 6.5 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 4.5 राहतात. सो लेट्स राईट हिअर 4.5 इज इक्वल टू लेंथ ऑफ AB. आलं लक्षात कशा प्रकारे आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता इथे तुम्ही राईट करू शकता की AB ची लेंथ किती आलेली आहे 4.5. क्लिअर. सो लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 4.5. चला नेक्स्ट पाहूया, इझी आहे की नाही. त्यांनीच आपल्याला क्वेश्चन मध्येच सांगितलेलं आहे की कोणता पॉइंट बिटवीन पॉइंट आहे, त्यामुळे आपलं काम सोपं झालेलं आहे. सो इथे RST हे 3 पॉइंट्स दिलेले आहेत. R आणि T चा बिटवीन पॉइंट आहे S. ST ची लेंथ आहे 3.7, RS ची लेंथ आहे 2.5 आणि RT ची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. लक्षात घ्या, ST दिलंय 3.7, RS दिलंय 2.5. क्लिअर. सो चला इथे लाईन ड्रॉ करूयात. इथे R आहे, इथे T आहे. S हा बिटवीन पॉइंट आहे. ओके. RS ची लेंथ दिलेली आहे 2.5 आणि ST ची लेंथ 3.7. सो 2 पॉइंट छोटा नंबर आहे, सो S आपल्याला इथे कुठेतरी घ्यावा लागणार.
ओके, एस घेतला, आर एस ची लेंथ आहे 2.5, एस टी ची लेंथ आहे 3.7. आर पासून टी पर्यंतची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. कसा फॉर्म झालेला आहे आर टी? सो हे पहा, आर एस प्लस एस टी केलं की आपल्याला आर टी मिळणार आहे, हो ना? चला इथे राईट करूयात मग, लेंथ ऑफ आर टी इज इक्वल टू लेंथ ऑफ आर एस प्लस लेंथ ऑफ एस टी. सो आर एस ची लेंथ आहे 2.5 प्लस एस टी ची लेंथ आहे 3.7. ऍड करूयात, ऍड केल्यानंतर ना आन्सर मिळतं 6.2. सो आर पासून टी पर्यंतची लेंथ आहे 6.2. क्लिअर? इझी आहे की नाही? चला नेक्स्ट पाहूयात. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहून तुम्हाला थोडीशी भीती वाटू शकते, कारण की रूट साईन आलेला आहे, रॅडिकल साईन आहे. तुम्ही विसरून जाता अशा वेळी की तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती आहेत, कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते माहिती आहे. फक्त क्वेश्चन पाहता काहीतरी वेगळं साईन आलं किंवा कोणता वेगळा नवीन वर्ड आला की तुम्ही घाबरून जाता आणि तुम्हाला जे येतं ते सुद्धा तुम्ही विसरता. अजिबात घाबरायची गरज नाहीये. तुम्हाला माहितीये ना की या टाईपचे क्वेश्चन्स कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे. सो तीच मेथड आपल्याला फॉलो करायची. स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित रीड करत जायचंय आणि स्टेप बाय स्टेप आपलं सोल्युशन राईट करत जायचंय. फायनल आन्सर पर्यंत तुम्ही नक्की पोहोचणार. काय दिलंय? एक्स डॅश वाय डॅश झेड. एक्स आणि झेडचा बिटवीन पॉइंट आहे वाय. एक्स झेड ची लेंथ दिलेली आहे 3√7. एक्स वाय ची लेंथ दिलेली आहे √7 आणि फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे वाय झेड ची लेंथ. सो चला इथे आपण ही लाईन ड्रॉ करूयात आणि इकडे लक्ष देऊयात. काय दिलंय? सुरुवातीचा पॉइंट आहे एक्स, शेवटचा पॉइंट आहे झेड. ओके, मिडल पॉइंट वाय आहे. सो आता इकडे डिस्टन्सेस पहा. एक्स पासून झेडचं लेंथ दिलेली आहे 3√7. सो हे आपण 3√7 इथे मार्क करून घेऊया, 3√7. आणि आता एक्स पासून वाय पर्यंतचं जे डिस्टन्स दिलेलं आहे और लेंथ दिलेली आहे ती आहे √7. सो एक्स पासून वाय इथे काय दिलंय? √7 दिलेलं आहे. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? वाय पासून झेड. आता आपल्याला माहित आहे की एक्स झेड कसा फॉर्म होतो. एक्स झेड कसा फॉर्म झालेला आहे तर एक्स वाय प्लस वाय झेड. राईट करून घेऊयात. लेंथ ऑफ एक्स झेड इज इक्वल टू एक्स वाय प्लस वाय झेड. असं आपण का राईट केलंय? कारण क्वेश्चन मध्येच त्यांनी दिलेलं आहे की एक्स आणि झेडचा बिटवीन पॉइंट वाय आहे. राईट करून घेऊया तिथे रिझन. ओके, आता एक्स झेड ची लेंथ आहे 3√7. राईट करूया 3√7 इज इक्वल टू एक्स वाय ची लेंथ आहे √7 प्लस वाय झेड ऍज इट इज. राईट करूया, ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता वाय झेड ची लेंथ फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर √7 ला आपल्याला पाठवावं लागणार इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. चला पाठवून देऊया. इथे त्याचं साईन आहे प्लस, इकडे गेलं की मायनस. सो 3√7 मायनस √7 इज इक्वल टू वाय झेड. आता यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. मग अशा वेळी काय करायचे माहितीये का? जेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन ऍडिशन करायचं असतं ना तेव्हा √7 आहे ना ते ऍज इट इज ठेवायचं आणि त्याच्या आधीचे नंबर्स आहेत. आता इथे 3 आहे आणि इथे काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय आहे? इथे 1 आहे. ओके, काहीच नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. सो √7 आपण ऍज इट इज ठेवायचा आणि 3 मधून हा 1 सबट्रॅक्ट करायचा. 3 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात. सो 2√7 इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड. सो वाय झेड ची लेंथ काय आलेली आहे? 2√7. ओके, हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन पाहूयात. खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन रीड केल्याच तुम्हीच आन्सर सांगणार, इतका इझी क्वेश्चन आहे. विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर पॉइंट्सने कोणती फिगर फॉर्म होणार आहे? मला सांगा, कोलिनियर पॉइंट्सने कोणती फिगर फॉर्म होते? तर एक स्ट्रेट लाईन, हो की नाही? आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे कसे? तर हे पहा, हा एक इथे पॉइंट घेतला, हा एक इथे पॉइंट घेतला आणि हा एक इथे पॉइंट घेतला. हे कसे आहेत? नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. कोलिनियर म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये फॉर्म झालेले पॉइंट्स, त्यांना आपण कोलिनियर पॉइंट्स म्हणतो. आणि हे स्ट्रेट लाईन मध्ये नाही आहेत म्हणजे हे कसे झाले? नॉन कोलिनियर पॉइंट्स. या पॉइंट्सला जॉईन केल्यानंतर ना कोणती फिगर फॉर्म होणार? ऑफकोर्स ट्रायंगल फॉर्म होणार. तुम्ही कसेही घ्या, हे पहा इकडे असे घेतले, या पॉइंट्सला जर आपण जॉईन केलं तर काय फॉर्म होतं? ट्रायंगल. तुम्ही कसेही कुठेही 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स घ्या, तुम्हाला ट्रायंगलच मिळणार. सो या क्वेश्चनचे आन्सर येणार 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स फॉर्म अ ट्रायंगल. इझी होता की नाही हा क्वेश्चन? चला इथे आपला हा प्रॅक्टिस सेट
कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.